रचनाला 9वा महिना लागलेला. 10 वर्षाच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर आता कुठे पाळणा हलणार होता. रचना आणि रचित फार आनंदी होते. रचित सेनेमध्ये बरेचदा बॉर्डरवर पोस्टिंग असायची, त्यामुळे रचना सासूसोबतच असायची. बरेच वर्ष मागील 2 वर्षात सुरळीत स्थळी पोस्टिंग मिळाली, तेव्हापासून दोघे सोबत राहत असे. आता रचित बाळंतपणासाठी तिला सोडायला म्हणून आलेला. 15 दिवसांच्या सुट्ट्या घेऊन. सासूबाई म्हणाली, "अगं, तुझे पहिले बाळंतपण तुला माहेरी करायचे असल्यास करू शकते, अन्यथा मी करायला तयार आहे." रचनाच्या डोळ्यात पाणी आले. भरलेल्या गळ्याने म्हणाली, "नाही आई, मी इथेच करणार बाळंतपण. सध्या आईची तब्येत ठीक नसते आणि तुम्ही पण मला आईसारख्याच आहात." बरेच दिवस आई एकटी सासूबाईजवळ राहण्यामुळे रचनाचे आणि सासूबाईचे छान पटत होते. सासूबाईला तिच्या मनाची घालमेल कळली. तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली, "ठीक आहे बेटा, सगळं सुरळीत झाले की बाळाला घेऊन जाशील आईच्या भेटीला." रचनाला गहिवरून आले. तिला तिची आई आठवू लागली. रचनाचे बाबा एका मेडिकल कॉलेजमध्ये डॉक्टर होते आणि आई नर्सिंगचे शिक्षण घेत होती. आई अप्रतिम सुंदर होती. बाबा तिच्या वर्गावर क्लास घ्यायचे. शेवटचे वर्ष होते शिक्षणाचे. बाबाची पर्सनॅलिटी इतकी आकर्षक होती की कोणतीही मुलगी प्रेमात पडावी. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. लग्न करायचे असे ठरले, परंतु जात आडवी आली आणि उच्चवर्णीय तर वडील खालच्या जातीतील, परंतु आई ठाम होती. दोघींनी आई वडिलांच्या मर्जीविरुद्ध लग्न केले. बाबा चांगल्या पदावर असल्यामुळे परिस्थिती छान होती. बाबांनी सांगितले की तू नर्सची नोकरी नाही करायची बरं, माझा पगार भरपूर आहे, तेव्हा तू घर सांभाळायचे आणि आपल्या मुलांना. तिलाही ते पटले आणि ते बाळाचे स्वप्न पाहू लागले. अगदी 2 महिन्यात गरोदर राहिली. दोघांना खूप आनंद झाला. बाबा आईला फुलासारखे जपू लागले. आई खूप आनंदी होती. तिला आपल्या नशिबाचा हेवा वाटायचा. कधी-कधी तिला आई-बाबाची आठवण झाली की वाईट वाटायचं. मनात म्हणायची, एक ना एक दिवस माफ करतील मला. बाबा खूप हेल्थ कॉन्शियस होते. अगदी रेग्युलर जिम, स्विमिंगला जायचे. आता आईला 4था महिना लागला होता. बाबा सकाळी जिमला गेले. व्यायामादरम्यान काय चुकले, कसे झाले काही कळलेच नाही. बाबांच्या हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. माझ्या आईवर तर आभाळच कोसळले. आई-वडिलांच्या घराचे दरवाजे बंद. मुलगा गेल्यामुळे सासू-सासऱ्यांनी पण तिला दूर लोटले. बाबाच्या नोकरीला पण जास्त दिवस झाले नव्हते, म्हणून पैसा पण फारसा मिळणार नव्हता. सरकारी क्वार्टर होते, ते पण खाली करावे लागणार होते. तिचं जीवन अंधारमय झाले होते. पुष्कळ मैत्रिणी सल्ला द्यायच्या, पण "अगं, अबॉर्शन कर. तुझ्यासमोर उभं आयुष्य पडलं आहे. अवघी 22 वर्षाची आहेस. तू सुंदर आहे. कोणताही मुलगा सहज मिळेल. दुसरं लग्न कर." ती म्हणायची, "नाही, माझं बाळ माझ्या प्रेमाचं प्रतीक आहे आणि मी त्याला जन्म देणारच. दुसऱ्या लग्नाचा विचार तर मी कधीच करणार नाही." "अगं, भावनेच्या भरात निर्णय घेऊ नको. शांतपणे विचार कर. उभं आयुष्य एकटीने जगणे फार कठीण असतं." मैत्रिणी समजावायच्या, पण ती आपल्या निर्णयावर ठाम होती. ती बाबांच्या ऑफिसमधील वरिष्ठांना भेटली. त्यांना विनंती केली, "सर, फक्त 6 महिने मला क्वार्टरमध्ये राहू द्या. नंतर मी माझी सोय करते." वरिष्ठांनी तिची विनंती मान्य केली. ते म्हणाले, "ठीक आहे, तसं राहता येत नाही तुम्हाला, पण तुमची परिस्थिती बघून मी माझ्या रिस्कवर परवानगी देतो." तिचा राहण्याचा प्रश्न सुटला होता. थोडाफार पैसा होता, पण किती दिवस पुरणार? तिने सरकारी नोकरीसाठी अनुकंपा तत्त्वावर अर्ज केला. सरकारी प्रक्रियेला निदान 2 वर्ष लागतील. तोपर्यंत काय? मैत्रिणीच्या मदतीने एका खाजगी नर्सिंग होममध्ये नोकरी पकडली. पगार कमीच होता, पण नसण्यापेक्षा असला बरा. गरोदर पण 3 शिफ्टमध्ये ड्युटी. फार त्रास व्हायचा तिला, पण तिला ते करणे भाग होते. अशातच रचनाचा जन्म झाला. खाजगी नोकरी, बाळ आणि घर सांभाळताना आईला खूप त्रास व्हायचा. रचना 2.5 वर्षाची असताना तिला सरकारी नोकरी मिळाली. आता थोडा दिलासा मिळाला, कारण पगारही बरा होता आणि वेळप्रसंगी सुट्ट्याही घेऊ शकत होती. कधी रचनाला पाळणाघरात तर कधी सोबत ड्युटीवर नेऊन ती 9 दिवस काढत होती. रचना 5-6 वर्षाची झाली असताना तिला आईचा त्रास कळायला लागला. ती म्हणायची, "आई, किती दमते गं तू." आई म्हणायची, "माझ्या पिल्लूचे एक स्माईल बघितले की माझा थकवा भुरकन उडून जातो." रचना जशी मोठी होत होती, ती आईला कामात मदत करू लागली. आता आई एक प्रख्यात नर्स झाली होती. कितीही अवघड प्रसूती असो, ती बरोबर गरोदर स्त्रीला विश्वासात घेऊन नॉर्मल करायची. प्रत्येक डॉक्टरांना ती आपल्या टीममध्ये असावी असं वाटत होतं.
अगदी सिझेरियनच्या केसेससुद्धा बरेचदा ती नॉर्मल करून बाळंतपणीची सुटका करायची. रचना आईचे सौंदर्य आणि बाबाची बुद्धिमत्ता घेऊन जन्माला आली होती. ती नामांकित कॉलेजमधून BE, MBA झाली. शिक्षणादरम्यान रचिताशी त्याची ओळख झाली. रचित सेनेमध्ये उच्चपदस्थ अधिकारी होता. दोघांच्याही आईवडिलांच्या संमतीने लग्न झाले. रचना अगदी सुखात होती. थोडासा दुःखाचा भाग हाच होता की संवेदनशील ठिकाणी तो रचनाला सोबत नेत नव्हता आणि त्यामुळे की काय त्यांना बाळ होत नव्हते. रचनाच्या आईला खूप काळजी वाटायची. ती आपल्या ओळखीतील डॉक्टरकडे रचनाला घेऊन जायची. डॉक्टर हसायचे आणि म्हणायचे, "काय सिस्टर, काही प्रॉब्लेम नाही हो तुमच्या मुलीत आणि जावयात पण. त्यांनी कमीत कमी 6 महिने एकत्र तर राहायला हवेत ना." आईला सगळं कळायचे, पण आईची वेडी माया. 2 वर्षांपासून सुरळीत ठिकाणी पोस्टिंग मिळाल्याबद्दल दोघीही आता सोबत राहत होते. आणि आता रचना बाळंतपणासाठी आलेली. तिला फार वाईट वाटत होते की आपली आई या दिवसाची किती आतुरतेने वाट पाहत होती आणि आज आपण जाऊही शकत नाही. ती आपलं बाळंतपण करू शकत नाही, कारण वर्षभरापूर्वी तिला फुफ्फुसाचा कॅन्सर डिटेक्ट झाला होता. आईची सेवा करायला म्हणून 2 महिने थांबली होती रचना आईकडे. पण आईच म्हणाली, "अगं तू किती दिवस थांबणार? अगं जा तू. किती वर्ष तू रचितपासून वेगळी राहिली. आता कुठे सोबत राहायला मिळते आहे आणि मला लवकर तुझ्या बाळाला बघायचे आहे. मला आजी व्हायचे आहे." केअरटेकर ठेवून रचना निघून गेली. तिला गुड न्यूज दिली तेव्हा ती किती खुश झाली होती. आई नाचणेच बाकी होते. आजारी असूनही फोनवरून तिच्या आवाजातील उत्साह दिसून येत होता. फोनवर नेहमी आईच्या प्रकृतीची चौकशी करायची. आवाजावरून असं वाटायचं की प्रकृती ठीक नसावी, पण आई तसं कधीच दाखवत नव्हती. मनात यायचे जायचे एका भेटीला, पण इतक्या लांब एकटीने जाणे आणि त्यातल्या त्यात गरोदरपण. रचितला अधेमध्ये सुट्ट्या नाही मिळायच्या. रचना मनात म्हणाली, "बस आता आणखी काही दिवसाची प्रतीक्षा आहे. आई, बाळ झाले की बाळाला घेऊन आम्ही येतोच आहे तुझ्या भेटीला. आई किती खुश होशील ना तू." रचनाचे मन भरून आले. आईच्या आठवणीने डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तितक्यात तिचा फोन वाजला. तिने फोन उचलताच केअरटेकर म्हणाली, "आईची प्रकृती नाजूक आहे." रचनाला कळेना काय करावे. तसे डॉक्टरांच्या तारखेनुसार अजून 10 दिवस बाकी होते. आता नाही गेले तर आईची भेट कधीच होणार नाही. ती डॉक्टरकडे गेली. डॉक्टरांनी तपासले आणि म्हणाले, "तसंही बाळ आडवे असल्याने तुझी नॉर्मल डिलिव्हरी होणार नाही आणि अजून तरी 8-10 दिवस वेळ आहे. तेव्हा तू जाऊ शकते. फक्त त्रास व्हायला नको म्हणून ट्रेननी जा." रचितने तात्काळमध्ये रिझर्वेशन केले. त्यांना ज्या डब्यात जागा मिळाली त्या डब्यात सर्व मुले होते. आजूबाजूच्या डब्यात पण मुले होती. बहुतेक काही आर्मी कॅम्प वगैरे असावा. रचितच्या गावापासून आईचे गाव 800 किलोमीटर लांब होते. अर्धा प्रवास झाला असेल आणि रचनाच्या पोटात दुखायला लागले. ट्रेन सुपरफास्ट होती, त्यामुळे 2 तासाच्या अंतरापर्यंत एकही स्टेशन नव्हते. तो ट्रेनमधील ऑफिसरला भेटला. म्हणाला, "मध्ये एक स्टेशन लागतं. तिथे प्लीज ट्रेन थांबवा." कारण तिथे एक हॉस्पिटल होते जिथे रचनाच्या आईची पोस्टिंग बरीच वर्ष होती. पण अधिकाऱ्यांनी नकार दिला. ते म्हणाले, "आम्हाला असं करता येणार नाही, कारण ट्रेनमध्ये एक VIP पेशंट आहे. त्याला काहीतरी त्रास होत आहे. तेव्हा त्यांना लवकर दवाखान्यात पोहोचवायचे आहे. वाटल्यास तुम्ही तिथे उतरू शकता." "अहो, त्याला अजून 2 तास आहे आणि VIP पेशंटला काही गंभीर प्रॉब्लेम आहे का?" रचित म्हणाला. अधिकारी म्हणाला, "माहिती नाही. बहुतेक नाही, पण थोडं पोटात दुखत आहे. त्यांना वेळ झाला तर माझी नोकरी जाईल." रचितला फार वाईट वाटले. एका सैनिकाच्या बायकोच्या जीवाला VIPच्या जीवापुढे काही किंमत नाही. रचना वेदनेने विव्हळत होती. रचित मदतीसाठी विनम्र होता, पण पूर्ण डब्यात एकही अनुभवी स्त्री नव्हती. तेवढ्यातच एका ठिकाणी स्पीड थोडी कमी झाली आणि एक नर्स डब्यामध्ये शिरली. नर्स सरळ रचनाकडे आली. सगळ्या मुलांना बाजूला व्हायला लावले. गरम पाणी मागितले. रचित म्हणाला, "सिस्टर, पण बाळ आडवे आहे." "अहो, काही काळजी करू नका. आमच्या मॅडम एक्सपर्ट आहेत." "या मॅडममुळे तर मला यावे लागले." रचितला काही कळेना. काय बोलते ही बाई. मनात म्हणाला, "बुडत्याला काठीचा आधार." अर्ध्या तासाच्या अथक प्रयत्नानंतर रचनाने गोंडस बाळाला जन्म दिला. मुलगी झाली होती. बाळाला स्वच्छ केले, एका कापडात गुंडाळले आणि म्हणाली, "बघा मॅडम, किती सुंदर बाळ." रचित मनात म्हणाला, "वेडी आहे का नर्स? पाहते कुठे, बोलते कुठे." रचनाला तर शुद्ध नाही. "मला मॅडम म्हणते की काय? बरं, माझ्याकडे बघून तर म्हणावं."
कशी का असेना हिच्यामुळे माझ्या रचनाचा, माझ्या बाळाचा प्राण वाचला. एका ठिकाणी गाडी काही क्षणासाठी थांबली. मॅडम मी निघते म्हणून गाडीतून उतरली. निघून गेली. जाताना तिने काळ्या धाग्यात असलेले एक लॉकेट बाळाच्या गळ्यात बांधले आणि म्हणाली, तसं सगळं सुरळीत आहे, पण घरी पोहोचल्यावर एकदा दोघींना डॉक्टरना दाखवून घ्याल. रचना खूप आनंदी होती. बस आता आईच्या भेटीमध्ये काही तासच अंतर. रचनाला वाटत होतं, गाडी इतकी हळू का चालते? असं वाटत होतं की उडून जावं पटकन आणि आईला म्हणावं, बघ तुझी नात. रचितला 10 वेळा विचारून झाले की अजून किती वेळ आहे पोहोचायला. तो म्हणाला, अगं धीर धर, बस आणखी 1 तास. रचना आतुरतेने आईची गाव यायची वाट पाहू लागली. एकदाची प्रतीक्षा संपली. तिघेही स्टेशनवर उतरले. वेळ जायला नको म्हणून स्टेशनवर पोहोचायच्या आधीच कॅब बुक केली. कॅब गेटवर उभीच होती. पोहोचलो म्हणून सूचना द्यावी असा विचार केला तर दोघांचे मोबाईलचे चार्जिंग संपलेले. घरी गेले तर गर्दी जमलेली. रचनाच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. पाहते तर काय, आई गेलेली. आतमध्ये गेली तर आईची अर्धी साडी फाटलेली आणि बाळाकडे बघितले तशाच कपड्या बाळाला गुंडाळलेले. तिने बाळाच्या गळ्यातील लॉकेटकडे बघितले. अरे हे तर माझ्या बाबांचे, जे आईने मला घालायला दिलेले आणि नंतर ठेवून घेतले म्हणायची. माझ्या नातवाला देईल. रचित हे सगळं पाहत होता. आता त्याच्या लक्षात आले की ती सिस्टरसारखी मॅडम मॅडम का म्हणायची. त्याला तिचे हावभाव आठवले. त्याला तेव्हा ती विचित्र वाटली होती. आता त्याला कळले की ती आईच्या मार्गदर्शनात बाळंतपण करीत होती. म्हणून बरेचदा ती मध्येच थांबायची, समोर पाहायची आणि नंतर पुढची कृती करायची. म्हणजे आई जसं सांगायची तसं ती करायची. प्राण गेल्यावर आई तिला घेऊन आली होती. केअरटेकरला विचारले, किती वाजता गेली आई? पहाटे 4 वाजता. सारख्या बडबडत होत्या, रचना बाळ मी येते, घाबरू नको, धीर धर. जवळजवळ अर्धा तास त्या बडबडत होत्या आणि 4 वाजता एकदम हसल्या आणि शांत झाल्या. मी तुम्हाला खूप फोन लावण्याचा प्रयत्न केला पण फोन लागत नव्हता. रचना मनात म्हणाली. बरोबर त्याच वेळ माझे बाळंतपण झाले आणि मुलीचा प्राण वाचविण्यासाठी आई खास ट्रेनमध्ये आली होती. नातीला आपल्या डोळ्यांनी पाहण्याची इच्छा पण पूर्ण केली होती. तिने बाळाला छातीला लावले आणि म्हणाली, आई ही आई असते. आई तू मला 2दा जन्म दिला. तुझ्यामुळेच मी या जगात आली आणि आज परत तुझ्यामुळेच जिवंत आहे. हा माझा पूर्वजन्म आहे आणि कदाचितच तुझासुद्धा. म्हणून बाळाकडे पाहिलं. तिला बाळ हसल्याचा भास झाला. रचनाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.